नमस्कार, पालघर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कृषी समृद्धी गटाकडून शेतकऱ्यांना ओळ पद्धतीने भात लावणीचे मार्गदर्शन। डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी महाविद्यालय सरळगाव येथील कृषी समृद्धी गटाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्य अनुभव कार्यक्रमाअंतर्गत उंबरपाडा येथे शेतकऱ्यांसाठी ओळ पद्धतीने भात लावणे या विषयावर विशेष प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला। या प्रात्यक्षिकांमध्ये विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना ओळ पद्धतीने भात लागवडीचे महत्त्व, योग्य अंतर ठेवून लागवड करण्याचे फायदे तसेच या पद्धतीमुळे उत्पादनात होणारी वाढ याबाबत सविस्तर माहिती दिली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः शेतात उतरून दोरीच्या साहाय्याने 20 बाय 15 सेमी अंतरावर भाताची रोपे लावून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले। विद्यार्थ्यांनी सांगितले की ओळ पद्धतीने भात लागवड केल्यास रोपांना योग्य वाढीसाठी आवश्यक जागा मिळते, खत व पाण्याचा कार्यक्षम वापर होतो, तण नियंत्रण सुलभ होते, पिकांमध्ये हवा व सूर्यप्रकाशाचा योग्य प्रवेश होतो आणि परिणामी उत्पादनात वाढ होण्यास मदत होते। तसेच मजुरीचा खर्च कमी होऊन शेतीचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येते। या कार्यक्रमास परिसरातील अनेक शेतकरी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिले। शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत करत ही आधुनिक लागवड पद्धत आगामी हंगामात अवलंबण्याची तयारी दर्शवली। उपस्थित शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ही पद्धत अधिक उपयुक्त, शास्त्रीय आणि फायदेशीर असल्याचे मत व्यक्त केले। या कार्यक्रमामध्ये कृषी समृद्धी गटातील प्रणव भोईर, शुभम पाटील, मोहित पाटील, तेजस वाघमारे, विपुल भेरे, जयेश आहिरे, तेजस राजोळे, ओम टर्ले आणि सुनील घोडझरे या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला। हा उपक्रम कृषी समृद्धी गटाचे ग्रुप मार्गदर्शक यश यादव सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला। या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, RAWE कार्यक्रम समन्वयक, मार्गदर्शक, प्राध्यापक तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले। ग्रामीण भागात आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरला असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे।